डिपार्टमेंट का कुछ भी नहीं है। डिपार्टमेंट हमारा पेड सर्वेंट है, नौकर है, और ठेकेदार तो हमारा है ही नहीं। कोई को मानता हूँ, अच्छे ठेकेदार का रिस्पेक्ट करता हूँ, लेकिन हमको मालूम है एक ठेकेदार का काम जल्दी होना चाहिए। इसलिए अरे तुम बिल्डिंग गिरा ना, जिल्हा परिषद जागा लागते, आणि आपण कशासाठी काम करता तर आपण एखादी चांगली नोकरी मिळाली पाहिजे, आपल्या हातून राज्याची देशाची सेवा झाली पाहिजे, लोकांची सेवा झाली पाहिजे, आपलं घरही चाललं पाहिजे। आपण चोरा करण्यासाठी ग्राउंड मागत आहोत। स्वतःचा व्यक्ती केंद्रित कसा असतो पहा। इथे जे खेळणारे पोरं आहे, इथे जे काही लोक स्पोर्ट्स आणि फुटबॉल होते ते एक चांगलं उदाहरण। एक भैया इथे कॉन्ट्रॅक्टर सोबत पेटी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे, पण ते इथच्या फुटबॉल टीममध्ये होते, तर ते फुटबॉलचं ग्राउंड वाचलं पाहिजे म्हणून ते त्या रामबाग बचाव मैदान संघर्ष समिती झाली तर चालते। पण आमचं म्हणणं आहे 100 झाडं तोडून ज्या ठिकाणी खूप चांगली नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ज्या ठिकाणी निसर्ग संपन्न आहे, असं ग्राउंड खराब करून झाडं तोडून त्या ठिकाणी बिल्डिंग बनवून तुम्हाला कोणत्या प्रकारचा विकास करायचा आहे हा आमचा प्रश्न आहे। रामबाग मैदान चंद्रपूर, रामबाग बचाओ, रामबाग बचाओ, नहीं बनेंगे, नहीं बनेंगे, नहीं बनेंगे, नहीं बनेंगे। वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे। मूळ रोडवरून आता बढिया एक प्रवेशद्वार करायला पाहिजे। हे सगळं जर केलं तर चंद्रपूरसाठी रामबाग आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, रामबाग आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, रामबाग आमच्या हक्काचं। संपूर्ण रामबाग मैदान खेळण्यासाठी आरक्षित करा, कारण की या शहरामध्ये खेळण्यासाठी जागा नाही आहे। नोकरीसाठी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी सराव करणाऱ्या पोरांसाठी जागा नाही आहे। जिल्ह्यातलं हे सगळ्यात निसर्ग संपन्न असं मैदान आहे, परंतु आधी या मैदानाच्या मध्ये आणि आता एका बाजूला बिल्डिंगचं काम प्रशासनानं सुरू केलं। 2 एकर जागा जिल्हा परिषद इमारतीची या ठिकाणी जुन्या इमारतीची जागा असताना तिथं ती इमारत पाडून नवीन बिल्डिंग बनवणे आजच्या इंजिनिअरिंगच्या जमान्यामध्ये शक्य असताना केवळ हट्टापायी एका चांगल्या मैदानाला खोदून त्या ठिकाणी बिल्डिंग बनवण्याचा हट्ट प्रशासन का करत आहे। याच्यापेक्षा 2 एकरपेक्षा कमी जागेमध्ये महाराष्ट्राचं मंत्रालय आहे, जिल्हा परिषदची इमारत बनवू शकत नाही का? खड्डे खोदणे, झाडं तोडणे, निसर्गाचा नाश करणे गरज नसताना म्हणजेच चंद्रपूरचा विकास होतो का? चंद्रपूरकरांना त्रास देऊन, प्रदूषण पसरवून, पर्यावरणाचा नाश करून विकासाचं काम करायचं म्हणजेच विकास होतो का? हे सर्व फक्त ठेकेदाराचं काम लवकर व्हावं यासाठी करण्यात येत आहे। अन्यथा जिल्हा परिषदच्या 2 एकरच्या जागेमध्ये नवीन इमारत बांधणे सहज शक्य आहे। ठेकेदाराच्या हितासाठी इच्छा अधिकारी, इच्छा नेते काम करतात आणि लोकांच्या जीवाला वेशीला टांगतात, आमचा स्पष्ट आरोप आहे। मागील साधारणतः एखादी वर्षाच्या अगोदर मैदानामध्ये पुरेपूर त्यांनी जागा व्यापलेली होती, आता ती लगेच साईडला जागा व्यापलेली आहे, समोर जाऊन ती पसरतच जाणार आहे। म्हणजे येणारा काळ हा त्यांनी पार्किंगसाठी वगैरे वापरेल। आणि अक्षरशः मी बघत आलेलो आहे की सिंथेटिक ट्रॅक बनलेला आहे, परंतु सर्वसाधारण खेड्यातून गोरगरिबांचे येणारे विद्यार्थी हे शूज किंवा प्रॉपरली डाएट वगैरे एवढा खर्च करू शकत नाही। त्या अनुषंगाने त्यांना मातीचं ग्राउंड आवश्यक आहे। मातीचं ग्राउंड फक्त आपल्याकडे इथे मुख्यालयाला अवेलेबल आहे, परंतु ते त्यांचे डिपार्टमेंटल असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना अलाउड राहत नाही। तर त्या अनुषंगाने आपल्याला एकच मातीचं ग्राउंड आपल्या जवळपास साधारणतः रामनगर एरिया, तुकुम एरिया आणि जवळपासच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच ग्राउंड वाचलेला आहे, तो म्हणजे रामबाग। आणि त्या ग्राउंडची अशी अवस्था झालेली आहे का तिथून पावसाळ्यामध्ये भरपूर सारं पाणी राहते, चिखल राहते, तरी परंतु विद्यार्थ्यांना गाडीची किंवा कुठे व्यवस्था नसल्यामुळे ग्राउंडला जाण्यासाठी त्यांनी जवळ पडते, त्या अनुषंगाने त्या ग्राउंडला येऊन प्रॅक्टिस करत असतात। तर माझी एकच मागणी आहे की इथे पुरेपूर ही जी जागा आहे ती ग्राउंड डेव्हलपमेंट साठी देण्यात यावी। जिल्हा स्टेडियमवर धावता येते, पण तिथं पाय लागतात, त्यामुळे आम्ही तिथं डेली साठी म्हणजे प्रॅक्टिस नाही करू शकत। त्यामुळे या ग्राउंडची आम्हाला खरंच खूप गरज आहे। आणि इथं जवळपास एकही ग्राउंड नसल्यामुळे आम्हाला इथं येणं हे जवळ पडते, डिस्टन्स खूप जास्त पडते जर इतर कुठं जातो म्हणलं तर। ऊन हा जवळ पडल्यामुळे इथं जास्तीत जास्त गर्दी असते आणि इथं आणखी सोयीसुविधा केली पाहिजे, आणखी डेव्हलपमेंट झालं पाहिजे। आणि इथं हे बिल्डिंग वगैरे बनवण्यापेक्षा इतर कुठेतरी बिल्डिंग बनवून तिथं त्यांची कामं करावे। ऍटलिस्ट चंद्रपुरामध्ये हा एक तरी ग्राउंड असा ठेवा जिथं आम्ही जे काही असे प्रशिक्षण करणारी मुलं आहोत किंवा जे भरती देणारी मुलं आहोत त्यांच्यासाठी एक तरी ग्राउंड जिथं येऊन आम्ही प्रॅक्टिस करू, असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे। बस आमची एवढीच मागणी आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.